काल मी गावी जाताना रेल्वे स्टेशनला रेल्वेजवळ लाल आणि पिवळी पट्टी पाहिली आणि विचारात पडलो. तुम्हीही कधी विचारात पडला असतालच. चला तर मित्रांनो, या मागचे कारण काय जाणून घेऊया. रेल्वे स्टेशनवर रेल्वेजवळ दिसणाऱ्या लाल आणि पिवळ्या पट्ट्या खूप महत्त्वाच्या असतात. त्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असतात. लाल पट्टीचा काय अर्थ होतो? ही पट्टी ट्रेनजवळ खूप जवळ असते. लाल रंग म्हणजे धोक्याचा इशारा. प्रवाशांनी या पट्टी पलीकडे जाऊ नये, कारण ट्रेन येताना व जाताना धोका असतो. ट्रेनच्या वेगामुळे निर्माण होणाऱ्या वाऱ्याने माणूस ओढला जाऊ शकतो. त्यामुळे लाल रेषा म्हणजे न जावयाची मर्यादा. तर पिवळी पट्टीचं काय कारण? तर पिवळी पट्टी लाल रेषेपेक्षा थोडी आतल्या बाजूला असते. याचा अर्थ हा भाग सुरक्षित उभं राहण्यासाठी आहे. ट्रेन येण्याआधी प्रवाशांनी याच पिवळ्या रेषेच्या मागे उभं राहायला हवं. पिवळा रंग सावधानतेचा इशारा देतो, जसे ट्रॅफिक सिग्नलमध्ये. तर सोप्या भाषेत लाल पट्टी धोक्याची मर्यादा, त्यापुढे जाऊ नका. पिवळी पट्टी सुरक्षित ठिकाण, त्यामागे उभे राहा. यामुळे स्टेशनवर अपघात टाळले जातात आणि प्रवाशांची सुरक्षितता राखली जाते. तुम्हाला हे कारण माहीत होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.